हॅलो विवर्स, वेलकम टू अवर चॅनेल. आज आपण बघणार आहोत भारतीय न्याय संहितेचे सेक्शन 45. इट रिलेट टू द अबेटमेंट ऑफ अ थिंग. अ पर्सन अबेट द डूइंग ऑफ अ थिंग who instigate any person to do that thing or engage with one or more person. It means it called conspiracy to do that illegal act. And third is intentionally aids by any act or illegal omission the doing of that thing. म्हणजेच काय की अबेटमेंट हे जे क्राईम आहे हे घडण्यासाठी तीन महत्त्वाच्या गोष्टी आहेत. एक आहे इन्स्टिगेशन. म्हणजेच काय की एखादा पर्सन जो आहे तो इन्स्टिगेट करतो दुसऱ्या पर्सनला टू डू एनी इलिगल ॲक्टिव्हिटी, इलिगल ॲक्ट. ठीक आहे, ज्याचं आउटकम हे क्राईममध्ये होऊ शकतं. सेकंडली आहे की एंगेज विथ वन ऑर मोर पर्सन, की एक किंवा एकापेक्षा जास्त लोकांबरोबर सोबत येऊन काही कॉन्स्पिरसी करतात टू डू एनी इलिगल ॲक्ट, किंवा मग असं काही गोष्ट की जी लिगली बाउंड आहे पण ते लोक ती करत नाही. तर अशा टाईपचं जे ॲक्ट आहे, जे इन द आयज ऑफ लॉ जे आहे ते लिगल नाही आहे आणि ज्याचं आउटकम क्राईममध्ये होऊ शकतं, किंवा ती ॲक्टिव्हिटी केल्यानंतर क्राईम घडू शकतो किंवा घडला आहे, तर ती जी व्यक्ती आहे जी मदत करते तर ती सेक्शन 45च्या अंतर्गत भारतीय न्याय संहितेनुसार लायबल धरली जाते. आणि थर्ड इम्पॉर्टंट गोष्ट आहे इंटेन्शनली एड. म्हणजे काय? मदत करते. बाय एनी ॲक्ट ऑर इलिगल ओमिशन द डुईंग ऑफ दॅट थिंग. म्हणजे थर्ड इम्पॉर्टंट थिंग आहे इंटेन्शनली एड. म्हणजे सेक्शन 45 लागू होण्यासाठी, ज्याला आपण अबेटमेंट म्हणतो, तर त्यासाठी तीन महत्त्वाचे इन्ग्रेडियंट आहे. एक आहे इन्स्टिगेट एनी पर्सन टू डू दॅट थिंग, कोणाला तरी इन्स्टिगेट करणे. दुसरं आहे की एक किंवा एकापेक्षा जास्त लोकांसोबत येऊन कॉन्स्पिरसी करणे टू डू एनी सच इलिगल ॲक्ट. आणि तिसरं आहे इंटेन्शनली एड, म्हणजे ते इलिगल ॲक्ट करण्यासाठी मदत करणे, ते आहे इंटेन्शनली एड. तर इन्स्टिगेट एनी पर्सन, एंगेज विथ वन ऑर मोर पर्सन, इट मीन्स कॉन्स्पिरसी करणे. आणि थर्ड आहे इंटेन्शनली एड. म्हणजे इन्स्टिगेट, कॉन्स्पिरसी अँड इंटेन्शनली एड ह्या तीन महत्त्वाच्या गोष्टी आहे सेक्शन 45 अबेटमेंट घडून येण्यासाठी. तर त्याचं एक्सप्लेनेशन आपण बघूयात. अ पर्सन हू बाय विलफुल मिसरिप्रेझेंटेशन or by willful concealment of a material fact which he is bound to disclose voluntarily causes or procure or attempt to cause or procure a thing to be done is said to instigate the doing of that thing. म्हणजे एखादी व्यक्ती ही जर कधी विलफुली मिसरिप्रेझेंट करते किंवा मग एखादी गोष्ट विलफुली लपवते, म्हणजे एखाद्याला चुकीची माहिती देऊन किंवा एखादी गोष्ट जी आहे ती लपवून, त्याच्या इंटेन्शन हे असतं की समोरची व्यक्ती त्याच्यावरती रिलाय करून जे पुढे ॲक्ट करणार आहे ते क्राईममध्ये त्याचा आउटकम होणार आहे, तरी देखील ही व्यक्ती विलफुली जे आहे ते मिसरिप्रेझेंटेशन करते. ऑर कन्सिलमेंट ऑफ एनी मटेरियल फॅक्ट जे आहे, लपवून एखादी गोष्ट लपवून ठेवणे, ज्याच्यासाठी ती व्यक्ती बाउंड आहे डिस्क्लोज करण्यासाठी, पण ती जाणून बुजून ते मटेरियल फॅक्ट जे आहे ते कन्सील करून ठेवते, लपून ठेवते, सांगत नाही. आणि अशा वेळेला एखादी व्यक्ती दुसऱ्या जी व्यक्ती कन्सील करते, मिसरिप्रेझेंट करते, त्या व्यक्तीवरती भरोसा ठेवून जर ॲक्ट करते, तर त्याचं आउटकम जर क्राईममध्ये होत असेल किंवा इलिगल ॲक्टिव्हिटीमध्ये होत असेल, तर जी व्यक्ती विलफुल मिसरिप्रेझेंटेशन करते किंवा मटेरियल फॅक्ट जे आहे ते कन्सील करते, तर ती व्यक्तीनी अबेटमेंट केलं आहे असं गृहीत धरलं जातं. त्याचं एक आपण एक्झाम्पल घेऊ की ए जो आहे हा पब्लिक ऑफिसर आहे, ज्याच्याकडे कोर्टाने इश्यू केलेलं वॉरंट आहे की एने झेडला जाऊन अरेस्ट करायचं. आता बी जी व्यक्ती आहे त्या बीला माहिती आहे की एक सी नावाची व्यक्ती झेड नाहीये, तरी देखील बी काय करतो, एला चुकीची माहिती देतो आणि सांगतो की ती जी सी व्यक्ती, त्याला माहिती आहे की ती सी आहे, झेड नाही, तरी देखील एला सांगतो की सी ही व्यक्ती झेड आहे. आणि त्याच्या म्हणण्यावर रिलाय करून
ए जो आहे पब्लिक ऑफिसर हा त्या सीला झेड समजून अरेस्ट करतो, तर इथे बी अबेट बाय इन्स्टिगेशन द अप्रिहेन्शन ऑफ सी. तर इथे बीने सीला अरेस्ट करण्यामागे जे की लॉफुल नाही आहे, चुकीची माहिती देऊन जाणून बुजून सीला अरेस्ट करवलं, त्यासाठी बी हा जो आहे अबेट केलं आहे, तर ह्या सेक्शन खाली त्याला लायबल धरलं जाईल. सेकंड एक्सप्लेनेशन आहे, whoever either prior to or at the time of the commission of an act does anything in order to facilitate the crime of that act and thereby facilitate the commission thereof is said to aiding the doing of that act. म्हणजे एखादी व्यक्ती ही ते ऍक्ट जे आहे ते कमिशन ऑफ दॅट ऍक्ट विच विल बी त्याचं आउटकम जे आहे ते क्राईममध्ये होऊ शकतं, तर ते सच ऍक्ट करायच्या आधी किंवा मग ते जे ऍक्ट आहे जे क्रिमिनल ॲक्टिव्हिटीमध्ये होऊ शकतं, तर ते ॲक्ट होताना म्हणजे एक तर काय की ते इलिगल ॲक्ट कमिट करायच्या आधी, अदरवाईज त्यावेळेस जर एखादी व्यक्ती ते क्राईम घडून आणण्यासाठी जर त्या लोकांना क्रिमिनल्सला मदत करते, तर ती व्यक्ती जी आहे जी मदत करते ती अबेटर मानली जाईल आणि ती त्या गुन्ह्यासाठी लायबल धरली जाईल. तर आपण ह्याच्यासाठी क्वेश्चन जे आहे तो एक्झाममध्ये कुठल्या प्रकारे येऊ शकतो आणि त्याचं आन्सर जे आहे ते कसं लिहायचं ते आपण बघूयात. एक्सप्लेन द कन्सेप्ट ऑफ अबेटमेंट अंडर सेक्शन 45 विथ द हेल्प ऑफ केस लॉज. तर आपण काही केस लॉ पण बघूयात. तर सुरुवातीला आन्सर लिहिताना कधीही पण इंट्रोडक्शन लिहायचं आहे, त्यानंतर अबेटमेंटची जी डेफिनेशन किंवा अबेटमेंट कशाला म्हणतात ते एक्सप्लेन करायचं आहे, त्याचं मीनिंग जे आपण 3 पॉईंट बघितले अबेटमेंटचे, तर ते तिथे नमूद करायचे आहे. काही एक्झाम्पल्स द्यायचे आहेत आणि केस लॉ दिलं तर बेस्ट आहे, कारण त्यामुळे एक्झाम पेपर जे चेक करणारे असतात त्यांच्या माइंडमध्ये खूप चांगलं इम्प्रेशन क्रिएट होतं आणि ज्याला ह्या संदर्भामध्ये केस लॉ लक्षात आहे तर कोणी पण तुम्हाला थांबवू शकत नाही पैकीच्या पैकी मार्क त्यासाठी मिळवण्यासाठी. ठीक आहे. तर कधी पण आन्सर लिहिताना पहिले इंट्रोडक्शन, त्यानंतर डेफिनेशन और मीनिंग एक्सप्लेन करायचं, काही एक्झाम्पल्स द्यायचे आणि केस लॉ तुम्ही लक्षात ठेवलं तर बेस्ट आहे. ठीक आहे. तर आपण बघूयात. द सेक्शन 45 डील विथ कन्सेप्ट ऑफ अबेटमेंट विच फॉर्म अन इम्पॉर्टंट पार्ट ऑफ क्रिमिनल लायबिलिटी. द लॉ रिकॉग्नाइज दॅट अ पर्सन मे बी इक्वली रिस्पॉन्सिबल फॉर एन offense even if he does not directly commit it but encourage, assist or facilitate its commission. Hence abatement extend criminal responsibility beyond the principal offender. म्हणजे सेक्शन 45 जे आहे ते सांगतं की अबेटमेंट करणे हे एक खूप मोठं क्रिमिनल लायबिलिटी चा पार्ट आहे. म्हणजे जी व्यक्ती क्राईम कमिट करते, कमिशन ऑफ दॅट ऑफेन्स करते, तर त्यापेक्षा सुद्धा जी व्यक्ती अबेट करते, मदत करते, तर ती क्रिमिनली लायबल धरली जाते. म्हणजे ह्यामध्ये क्राईम करणारा जो आहे त्याला लायबल धरलं जातं आणि त्याच प्रकारे इक्वली लायबल जो मदत करणारा आहे, अबेट करणारा आहे, त्याला देखील सेम प्रकारे क्रिमिनली रिस्पॉन्सिबल धरलं जातं. मीनिंग Section 45, a person abet the doing of a thing if he instigate any person to do that thing or engage in conspiracy for doing of that illegal activity. And third, intentionally aid by act or illegal omission the doing of that thing. म्हणजे instigate, engage in conspiracy and intentionally aid for doing that act और इलिगल ओमिशन. तर त्यासाठी जी व्यक्ती मदत करते, एक तर इन्स्टिगेट करते, कॉन्स्परसीमध्ये सहभाग घेते, प्लॅन बनवते आणि त्या प्लॅनच्या हिशोबाने क्राईम कमिट करते अँड ते जे क्राईम कमिट होणार आहे तर त्यासाठी क्राईम कमिट होण्याच्या आधी आणि किंवा मग ॲट द टाईम ऑफ दॅट कमिशन ऑफ ऑफेन्स इंटेन्शनली मदत करते फॉर कम्प्लिशन ऑफ दॅट ऑफेन्स. तर ती व्यक्ती जी आहे तिने अबेटमेंट केलं आहे असं मानलं जातं आणि सेक्शन 45 आहे भारतीय न्याय संहितेचं ते तिथे ॲप्लिकेबल होतं. मोड ऑफ अबेटमेंट
आता अबेटमेंटचे काय कुठले कुठले प्रकार आहे, कुठल्या प्रकारे अबेटमेंट केली जाते. तर एक आहे अबेटमेंट बाय इन्स्टिगेशन. ठीक आहे, आपण जे 3 पॉइंट बघितले तेच 3 पॉइंट इथे आपल्याला लिहायचे आहेत. अबेटमेंट बाय इन्स्टिगेशन म्हणजे इन्स्टिगेट करणे, म्हणजे कोणाला तरी प्रोव्होक करणे, कोणाला तरी कंपेल करणे किंवा कोणाला तरी इन्करेज करणे टू कमिट दॅट ऑफेन्स. आता इथे इन्स्टिगेशन नीड नॉट बी एक्सप्रेस, इट मे बी इम्प्लाइड बाय कंडक्ट. म्हणजे ते प्रत्येक वेळेला इन्स्टिगेशन हे एक्सप्रेस असलं असलं पाहिजे असं काही जरुरी नाही आहे. काही इम्प्लाइड कंडक्टनी सुद्धा इशाऱ्यानी किंवा इनडायरेक्टली कोणाला काही सांगणे, तर असं सुद्धा गोष्टींनी एखादा माणूस दुसऱ्याला कंपेल करू शकतो. तर त्याला अबेटमेंट बाय इन्स्टिगेशन म्हटलं जातं. याचं केस लॉ आहे इम्पॉर्टंट. रमेश कुमार वर्सेस स्टेट ऑफ छत्तीसगड 2001 ची केस. द सुप्रीम कोर्ट हेल्ड दॅट इन्स्टिगेशन इन्व्हॉल्व ॲक्टिव्ह सजेशन or encouragement to commit an offense. Mere consuel remark or an anger without intention to do that do not amount to instigation. फक्त एखाद्याला राग आणणे म्हणजे ते इन्स्टिगेशन होतं असं नाही. तर यामध्ये ॲक्टिव्ह सजेशन किंवा इन्करेजमेंट असलं पाहिजे ॲक्टिव्हली टू कमिट ॲन ऑफेन्स. ठीक आहे, म्हणजे ॲक्टिव्हली सजेशन किंवा इन्करेजमेंट असणं महत्त्वाचं आहे. फक्त बोलताना राग आला एखाद्याला आणि त्यांनी एखादं कृत्य केलं म्हणजे रागाच्या भरात किंवा दुसऱ्याला राग आणून दिलं तर त्याला काही आपण अबेट म्हणू शकत नाही. If A provoked B to kill C, A is guilty of abatement even if A does not participate in the offense. आता A ने B ला प्रोवोक केलं की जाऊन C ला मार. ठीक आहे, C नी तुझ्यावरती खूप अन्याय केले आहे, तुला त्याचा बदला घेतलाच पाहिजे, तो त्याच्यासाठी त्याच ह्याचा आहे, त्याच लायकीचा आहे की तू त्याच्याशी तसं वागलं पाहिजे कारण ती व्यक्ती तशी आहे आणि तू जाऊन त्याला मारलं पाहिजे. अशा प्रकारे काही बोलून जर एखादी व्यक्ती दुसऱ्याला प्रोव्होक करते आहे आणि त्याच्या त्या प्रोव्होकेशनमध्ये जाऊन तो त्या सीला मारतो आहे, तर ह्यासाठी ए जो आहे ह्याने अबेटमेंट केलं आहे असं मानलं जातं. इवन दो बीनी सीला मारलं आहे तरी सेम लायबिलिटी जी आहे, क्रिमिनल लायबिलिटी, ही एवर सुद्धा येणार. जरी त्या एनी स्वतः ते कमिशन ऑफ दॅट ऑफेन्स नाही केलं, स्वतःच्या हाताने ते क्राईम कमिट नाही केलं, पण तरी देखील एने त्याला प्रोवोक केल्यामुळे बीने ते केलं, त्यामुळे ए जो आहे हा अबेटमेंटसाठी लायबल धरला जाईल. सेकंड आहे अबेटमेंट बाय कॉन्स्पिरसी. अबेटमेंट बाय कॉन्स्पिरसी रिक्वायर a meeting of a mind between two or more person and an act or illegal omission done in furtherance of that conspiracy. अबेटमेंट बाय कॉन्स्पिरसी म्हणजे जेव्हा एकापेक्षा जास्त जण जेव्हा एकत्र येतात आणि एखादं क्राईम इलिगल ॲक्ट करण्याचा जर काही प्लॅन बनवतात, तर त्यासाठी जे लोक एकत्र येऊन प्लॅन बनवतात, तर त्याला काय म्हटलं जातं, अबेटमेंट बाय कॉन्स्पिरसी. सम ॲक्ट ऑर इलिगल ओमिशन ॲक्च्युली टेक प्लेस टू कॅरी आउट दॅट प्लॅन. आता हे जे प्लॅनिंग केलं आहे ते नुसतं प्लॅन करणे म्हणजे नाही, तर ते प्लॅन केल्यानंतरचं जे ॲक्ट आहे ते सुद्धा होणं जरुरी आहे. म्हणजे मेअर प्लॅनिंग इज नॉट इनफ, त्या प्लॅनिंग केल्यानंतर त्या प्लॅनिंगनुसार ॲक्टिव्हिटी करणे म्हणजे इलिगल ॲक्टिव्हिटी करणे हे देखील तेवढंच गरजेचं आहे. तर त्यासाठी तरच ती लायबिलिटी अराईज होते. देअर मस्ट बी अन ॲक्ट इन फर्दरन्स ऑफ द कॉन्स्पिरसी. A and B plan to rob bank. B arrange weapon as a plan. The arrangement of weapon is an act in a pursuance of conspiracy. आता इथे काय झालं, याने बीनी बँक लुटण्यासाठी प्लॅनिंग केला, बीनी त्याच्यासाठी जे काही वेपन्स लागतात ह्या सगळ्याची अरेंजमेंट केली आणि जरी एने जाऊन बँकेमध्ये जाऊन बँक लुटली तरी देखील बी जो आहे हा त्यासाठी सेम प्रकारे लायबल धरला जाईल, कारण त्यांनी जे ते ॲक्ट आहे ते त्यांनी कॉन्स्पिरसी रचून कट करून ते ॲक्ट केलेलं आहे. बोथ ए अँड बी आर गिल्टी ऑफ अबेटमेंट बाय कॉन्स्पिरसी. आता ह्याच्यामध्ये इम्पॉर्टंट आहे, इफ नो ॲक्ट इज डन नो अबेटमेंट अंडर दिस क्लॉज. म्हणजे जर काही ॲक्टच घडलं नाही, फक्त जर प्लॅनिंग केलं आहे, तर इथे अबेटमेंट जे आहे ते लागू होणार नाही. तर ती कॉन्स्पिरसी किंवा जे प्लॅनिंग केलं आहे
त्या पद्धतीने तिथे कमिशन ऑफ द ॲक्ट झालं पाहिजे, तरच हे सेक्शन लागू होतं. इथे केस लॉ आहे स्टेट ऑफ महाराष्ट्र वर्सेस मोहम्मद याकूब. द सुप्रीम कोर्ट हेल्ड दॅट मेअर ॲग्रीमेंट इज नॉट सफिशियंट. देअर मस्ट बी ॲन ओव्हर्ट ॲक्ट ऑर इलिगल ओमिशन टू कॉन्स्टिट्यूट अबेटमेंट बाय कॉन्स्पिरसी. म्हणजे फक्त जिथे ह्या केसमध्ये सुप्रीम कोर्टाने हेल्ड केलं होतं की फक्त ॲग्रीमेंट करणे, प्लॅनिंग करणे हे सफिशियंट नाही आहे, तर त्याच्या जे प्लॅनिंग केलं आहे त्या हिशोबाने तसं इलिगल ॲक्ट करणं देखील जरुरी आहे. जर तिथे हे सगळं घडत असेल तरच मग हे सेक्शन लागू होईल आणि क्रिमिनल लायबिलिटी जी आहे ती अराईज होते. A and B conspire to commit robbery and purchase weapon to execute the plan. बोथ आर गिल्टी ऑफ अबेटमेंट. आता दोघांनी रॉबरी कमिट करण्याचं प्लॅनिंग केलं आणि त्यासाठी त्यांनी वेपन्स देखील आणून ठेवले. तर आता इथे जे आहे ते अबेटमेंटसाठी लायबल धरले जातील. थर्ड आहे अबेटमेंट बाय इंटेन्शनल एडिंग. म्हणजे नोईंगली की माहिती आहे की आपण ज्या गोष्टीसाठी मदत करतो आहे ती गोष्ट जी जर घडली तर त्याचं आउटकम हे इलिगल ॲक्टिव्हिटीमध्ये, क्राईममध्ये होणार आहे हे जाणून असताना देखील एखादा व्यक्ती ते जे ॲक्ट आहे ते कमिट करण्यासाठी किंवा त्याचं कम्प्लिशन होण्यासाठी मदत करतं, तर त्याला आपण काय म्हणू, इंटेन्शनल एडिंग केलं आहे असं म्हणू. आणि त्यासाठी जी व्यक्ती जी मदत करते तिला अबेटमेंट बाय इंटेन्शनल एडिंग जे आहे त्या अंतर्गत भारतीय न्यायसंहितेनुसार सेक्शन 45च्या अंतर्गत व्यक्ती लायबल धरली जाईल. केस लॉ आहे श्रीराम वर्सेस स्टेट ऑफ उत्तर प्रदेश. द सुप्रीम कोर्ट हेल्ड दॅट ओमिशन अमाउंट टू अबेटमेंट ओनली वेन द पर्सन इज लिगली बाउंड टू ॲक्ट अँड इंटेन्शनली फेल टू डू सो. सुप्रीम कोर्टाने इथे हेल्ड केलं आहे की एखादी गोष्ट करण्यासाठी व्यक्ती लिगली बाउंड आहे, पण ती जाणून बुजून ती गोष्ट नाही करत, इंटेन्शनली ती व्यक्ती ज्या ॲक्टसाठी लिगली बाउंड आहे ते नाही करत, तर त्यासाठी ती लायबल धरली जाईल. A supplies a weapon to B knowing it will be used to commit murder. A is guilty of abetment. आता Aला माहिती आहे की Bचा प्लॅन आहे की एखाद्याला मारायचं आहे आणि त्यासाठी A जो आहे हा काही हत्यारं Bला सप्लाय करतो. तर इथे जो आहे A इज गिल्टी ऑफ अबेटमेंट. त्याला माहिती आहे की ते हत्यारं सप्लाय केल्यानंतर B जो आहे हा ॲक्ट करणार आहे आणि त्याचं आउटकम जे आहे ते क्रिमिनल ॲक्टिव्हिटीमध्ये होणार आहे. आता एक एक्झाम्पल इलिगल ओमिशनचं घेऊयात. अ ऑफिसर इंटेन्शनली अलाव क्रिमिनल टू एस्केप. म्हणजे एखादा समजा ऑफिसर आहे, पोलीस ऑफिसर, त्याला माहिती आहे हा क्रिमिनल आहे आणि तो तरी देखील तो काय करतो, त्याला इंटेन्शनली एस्केप करतो, पळून जाण्यास मदत करतो. तर इथे जो आहे हिज फेल्युअर टू ॲक्ट अमाउंट टू अबेटमेंट. म्हणजे इथे तो लिगली बाउंड आहे टू परफॉर्म हिज ड्युटी, बट तो जाणून बुजून काय करतोय, त्याची ड्युटी जी आहे ती परफॉर्म करत नाही आणि त्या क्रिमिनलला पळून जाण्यास मदत करतो. तर इथे तो लायबल धरला जाईल. इसेन्शियल इन्ग्रेडियंट काय आहे, तर तेच की मेन्स रिया म्हणजेच गिल्टी इंटेन्शनल हे खूप महत्त्वाचं आहे. एखाद्याला माहिती आहे की आपण दुसऱ्याला अबेट करतो आहे, इन्स्टिगेट करतो आहे टू डू ऑर फॉर कम्प्लिशन ऑफ दॅट क्रिमिनल ॲक्ट. ठीक आहे, म्हणजे इथे त्याला माहिती आहे की क्रिमिनल ॲक्टिव्हिटी होणार आहे किंवा ती घडून आणण्यासाठी तो इन्स्टिगेट करतो आहे. म्हणजे त्याच्या माइंडमध्ये काय आहे की क्रिमिनल ॲक्टिव्हिटी घडून आणणे आणि त्यासाठी एखादा अबेट करतोय किंवा ते प्लॅनिंग करतायत किंवा तो जर मदत करतो आहे व्यक्ती की त्याला माहिती आहे आपण मदत केल्याने कमिशन ऑफ क्राईम होणार आहे, तर या ठिकाणी तो अबेटमेंटसाठी लायबल धरला जाईल. तर इम्पॉर्टंट फॅक्टर जे आहे ह्याच्यातलं ते आहे मेन्स रिया, गिल्टी माइंड. सेकंड आहे अबेटर मस्ट हॅव नॉलेज ऑफ द अनलॉफुल ॲक्ट. त्याला माहिती आहे की आपण जे ॲक्टिव्हिटी किंवा मदत करणार आहे ते अनलॉफुल ॲक्टमध्ये त्याचा आउटकम होणार आहे. द ॲक्ट ऑफ द अबेटमेंट मे बी बाय वर्ड, ॲक्ट ऑर ओमिशन. कुठल्याही प्रकारे अबेटमेंट होऊ शकते. द ऑफेन्स नीड नॉट बी सक्सेसफुली कमिटेड टू इस्टॅब्लिश अबेटमेंट. तर केस लॉ आहे चित्रेश कुमार चोप्रा वर्सेस स्टेट ऑफ दिल्ली. द कोर्ट ऑब्झर्व दॅट अबेटमेंट इन्व्हॉल्व मेंटल प्रोसेस ऑफ इन्स्टिगेटिंग और इंटेन्शनली ॲडिंग अ पर्सन टू कमिट अँड ऑफेन्स. कन्क्ल्युजन याचं आहे की अबेटमेंट अंडर सेक्शन 45 प्ले क्रुशियल रोल इन अ क्रिमिनल ज्युरिस्प्रुडन्स बाय इन्शुरिंग दॅट not only the principal offender but also those who instigate, conspire
or intentionally aid the commission of an offense are held liable. The judiciary has consistently emphasized the importance of intention and active participation in determining the abatement. म्हणजे नेहमी ज्युडिशरी जी आहे ते इम्पॉर्टन्स कुठल्या गोष्टीला देते, एक तर आहे की व्यक्तीचं इंटेन्शन काय होतं, मेन्स रिया तिथे होतं, गिल्टी माइंड तिथे होतं, आणि सेकंडली ॲक्टिव्ह पार्टिसिपेशन होतं फॉर द कमिशन ऑफ दॅट ऑफेन्स. तर तिथे सेक्शन 45 ऑफ भारतीय न्यायसंहिता ॲप्लिकेबल होईल आणि अबेटमेंटचा गुन्हा जो आहे तो त्या व्यक्तीविरोधामध्ये नोंदवला जाईल. होप सो तुम्हाला आजचं लेक्चर समजलं असेल. चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, ताकी मी मोटिवेटेड राहील असेच चांगले व्हिडिओ आपल्यासाठी बनवण्यासाठी. थँक्यू सो मच.